जळगावच्या म्हसावदर स्थानकात 26 मार्चपर्यंत रेल्वेचा विशेष ब्लॉक, लूप लाईन विस्तारीकरण, यार्ड पुनर्रचनेच्या कामासाठी गाड्या बंद. जायकवाडी धरणात फक्त 58% पाणीसाठा शिल्लक, बाष्पीभवनामुळे मोठ्या प्रमाणात पाणीसाठ्यात घट. संभाजीनगर जिल्ह्यात 15 टँकरनं पाणीपुरवठा सुरू. रत्नागिरी शहरातील पाणीपुरवठा दर सोमवारी बंद राहणार. भीषण पाणीटंचाई रोखण्यासाठी नगर परिषदेची खबरदारी, त्यामुळे उद्या रत्नागिरीत पाणीपुरवठा बंद असेल. पुण्याच्या बीटीकवडे रोडवरील पाण्याच्या टाकीचा पाईप फुटला. अवघ्या 6 महिन्याआधी टाकीचं लोकार्पण केलं होतं. लाखो लिटर पाण्याची नासाडी. चैत्र नवरात्र यात्रेच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूरमधील महाकाली मंदिरात स्वच्छता मोहीम. 3 एप्रिलपासून नवरात्र यात्रेला सुरुवात होणार. वाशिम जिल्ह्यात खरीप हंगामासाठी शेतीच्या मशागतीच्या कामांना वेग. नांगरणीच्या दरात 200 ते 400 रुपयांनी वाढ. वाढत्या खर्चामुळे शेती तोट्यात. रत्नागिरीतील हापूस आंब्याची निर्यातीसाठी पणन महामंडळ सज्ज. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून ऑस्ट्रेलिया, जपान, दक्षिण कोरियामध्ये देखील आंब्याची निर्यात होणार. भंडारा जिल्ह्यात रोजगार हमी योजनेअंतर्गत 1367 कामं सुरू. 329 ग्रामपंचायतीतील 16,000 मजुरांना रोजगार उपलब्ध. उन्हाची तीव्रता वाढत चालल्यानं पाणी पातळीत घट. जालना तालुक्यातील उटवद आणि परिसरातील फळबागा पाण्याअभावी सुकू लागल्या. पुढील 2 महिने फळबाग टिकवण्याचं शेतकऱ्यांसमोर आव्हान. वाशिमच्या कारंजा गुरु मंदिर तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 170 कोटींचा निधी मंजूर. अमोल पाटणकर यांच्या पाठपुराव्याला यश. मुंबईतील भायखळ्यातील 9 फिश आर्ट गॅलरीत दगड या अनोख्या शिल्पकृती प्रदर्शनाचं आयोजन. शिल्पकार स्वप्नील गोडसेंकडून एक अनोखा आविष्कार साकारला. YWCA सेवाभावी संस्थेकडून वार्षिक क्रीडा दिनानिमित्त विविध खेळांचे सामने आयोजित. संस्थेला 150 वर्ष पूर्ण. मुंबईच्या भायखळ्यातील झुला मैदानावर स्पर्धेचं आयोजन. शिर्डीतील अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाचा समारोप. उद्योगमंत्री उदय सामंतांच्या उपस्थितीत संमेलनाचा समारोप. वारकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावणार. उदय सामंतांची प्रतिक्रिया. बुलढाण्याच्या शेलूदमधील जिल्हा परिषद शाळेत शिक्षणाचा बट्ट्याबोळ. बालसंगोपन रजा घेऊन 2 शिक्षिका वर्षभरापासून रजेवर. दोन्ही शिक्षिकांवर कारवाईची मागणी. दरम्यान नियमानुसार दोषींवर कारवाई होईल. पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांची माहिती. श्रीवर्धनमध्ये बोगस डॉक्टरनं महिलेला दिल्या गर्भपाताच्या गोळ्या. गोळ्या खाऊन रक्तस्राव झाल्यानं महिलेची प्रकृती बिघडली. बोगस डॉक्टर शंकर कुंभार विरोधात दिघी साक्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. शिंदेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी अशोक ढोडी हत्या प्रकरणी अपडेट. फरार आरोपी अविनाश ढोडीची सर्व मालमत्ता जप्त केली जाणार. मुख्य आरोपी अविनाश ढोडी 2 महिन्यांपासून फरार. पालघर पोलीस अधीक्षकांची माहिती. बुलढाण्यात अवैध दारू विक्रेत्याचा पाठलाग करत असताना पोलिसाचा मृत्यू. पोलिसांच्या दुचाकीला दारू विक्रेत्यांनी लाथ मारल्यानं दुचाकीवरून पडून दुर्घटना. एका पोलीस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू तर 1 जण जखमी. शेळगाव आटोळजवळची घटना. मुंबईमधील हत्येच्या आरोपीला 10 वर्षांनंतर गुजरातमधून अटक. 2015 मध्ये नागपाड्यात झालेल्या हत्येप्रकरणी आरोपी फरार होता. आरोपी नाव बदलून गुजरातला पळून गेल्याचं तपासात निघालं. मुंबईत IIT कॅम्पस परिसरात मगरीचं दर्शन. लेक साईड पद्मावती मंदिराजवळील घटना. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. मनपा आणि फॉरेस्ट विभागाच्या अधिकाऱ्यांनी मगरीला दुसऱ्या ठिकाणी हलवलं. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील सहाय्यक महसूल अधिकारी तसंच जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वीय सहाय्यक पल्लवी सरोदेंचं अपघाती निधन. सहलीसाठी गेल्या असता हरिहरेश्वर समुद्र किनाऱ्यावर अपघाती निधन. भांडूपच्या मशिदींवरील अनधिकृत भोंग्यांबाबत किरीट सोमय्यांकडून पोलिसांना अल्टिमेटम. कुठलीही कागदपत्र न तपासता भोंग्यांना परवानगी दिल्याचा आरोप. भोंगे काढले नाही तर रस्त्यावर उतरण्याचा इशारा. दादर पश्चिम येथील प्रसिद्ध कबूतरखाना प्रभादेवी किंवा वरळीला हटवण्याची शक्यता. मुंबई महापालिका स्तरावर हालचालींना सुरुवात. आरोग्याच्या तक्रारींमुळे कबूतरखाना हलवण्याची मागणी. बस चालवत असताना मोबाईलवर IPL बघणारा चालक बडतर्फ. संबंधित खासगी कंपनीला 5,000 रुपयांचा दंड. मंत्री प्रताप सरनाईक यांच्या निर्देशानुसार कारवाई. प्रवाशांनी चालकाचा व्हिडिओ मंत्री प्रताप सरनाईकांना पाठवला. 2022ला आम्ही चढाई करून 40 जण बाद केले. कबड्डीमध्ये सगळ्यात महत्त्वाची पकड असते. कबड्डी सामन्यात पक्षफुटीवरून शिंदेंची राजकीय टोलेबाजी. कृषी खात्यासंदर्भातील प्रत्येक मागणीला फडणवीसांनी पाठिंबा दिला. फडणवीस आमचे टीम कॅप्टन. त्यांचे विचार स्पष्ट आणि सशक्त. माणिकराव कोकाटेंकडून फडणवीसांचं कौतुक. पुण्यातल्या बालेवाडी स्टेडियममध्ये पाणी फाउंडेशनच्या कार्यक्रम संपन्न. पाणी फाउंडेशनमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान. दरम्यान वॉटर कपसाठी सरकार म्हणून पाठबळ द्यायला तयार. फडणवीसांचं वक्तव्य.
पवईत IIT कॅम्पस परिसरात मगरीचं दर्शन. मुंबईच्या नागपाड्यात गोमांस घेऊन जाणारं वाहन पकडल्याचा दावा. नागपाडा पोलिसांनी वाहन चालकाविरोधात गुन्हा नोंदवला. विश्व हिंदू परिषदेचं JJ मार्ग पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या. पोलिसांकडून पुढील तपास सुरू. बच्चू कडूंचं रायगडच्या पायथ्याशी सुरू असलेलं अन्नत्याग आंदोलन मागे. मंत्री गोगावले आणि योगेश कदमांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन स्थगित. वसंतनगरी फेडरेशनचं महापालिकेविरोधात आंदोलन. वसंतनगरी मैदानात भरलेल्या मेळ्यात 17 मार्च रोजी एका तरुणाचा इलेक्ट्रिक शॉक लागून दुर्दैवी मृत्यू. घटनेच्या निषेधार्थ वसईकरांनी घेराव घातला. जायकवाडी धरणाच्या कालव्याच्या पाण्यावरून वादावादी. आमदार पुत्र आणि कालवा निरीक्षकाची फोनवरून वादावादी व्हायरल. वरखेड्यावरून वडीला जाणाऱ्या कालव्याचं पाणी बंद. पाथरीचे माजी आमदार दिगंबर वडीकरांच्या मुलाची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल. भाजपमधील माझे मित्र माझी किती काळजी करतात जिल्ह्याला माहीत. माझ्या मित्राने इकडं बोट केलं तर आम्ही दांडू केल्याशिवाय सोडणार नाही. आमदार प्रतापराव चिखलीकरांचा अशोक चव्हाण यांना इशारा. अशोकराव चव्हाण मला फार लवकर कळाले. नांदेड लोकसभा मतदारसंघातून एका दिग्गज मित्राला पराभूत करून मी निवडून आलो. प्रतापराव चिखलीकरांचा अशोक चव्हाण यांना टोला. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला सांस्कृतिक कार्यक्रमाला गौतमी पाटीलची हजेरी. कार्यक्रमाला जितेंद्र आव्हाडही सपत्नीक उपस्थित. आव्हाडांकडून गौतमी पाटीलच्या डान्सचं कौतुक. सरकारला IBच्या शाळा चालतात मग SSC का नको. सुप्रिया सुळेंचा सवाल. तर CBSE पॅटर्नबाबत 2 दिवसात सविस्तर माहिती देणार. SSC बोर्ड बालभारतीचं अस्तित्व यापुढे कायम राहील. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंचं स्पष्टीकरण. मंत्री नितेश राणे सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय अधिकाऱ्यांवर भडकले. ढिसाळ नियोजनामुळे नितेश राणेंकडून नाराजी व्यक्त. रायगडावरील वाघ्या श्वानाची समाधी हटवा. संभाजीराजेंची पत्रातून मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी. वाघ्या कुत्र्याचा शिवकालीन इतिहासात उल्लेख नाही. 31 मे 2025 पूर्वी वाघा कुत्र्याची समाधी हटवण्याची मागणी. अजितदारांच्या नावे उपमुख्यमंत्री पदाचा आणि बजेट मांडण्याचा विक्रम. अजितदारांनी घेतलेल्या निर्णयाला जनतेनं समर्थन दिलं. नांदेडमधील कार्यक्रमात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंचं वक्तव्य. शासनाच्या तिजोरीत खळखळाट आहे असा कृपया गैरसमज करू नका. सरकारची परिस्थिती चांगली होईल तेव्हा 2100 रुपये देणार. नांदेडमध्ये अजित पवारांचं राज्याच्या जनतेला आवाहन. 2100 रुपये देण्याचा निर्णय योग्य वेळी घेतला जाईल. आम्ही दिलेल्या वचनापासून फारकत घेणार नाही. महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे यांचं वक्तव्य. विरोधक त्यांच्या मनातील नैराश्य लाडकी बहीण योजनेवर काढतात असाही टोला. जे चांगलं आहेत करा. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी. शेतकऱ्यांना विनंती आत्महत्येचा विचार मनात आणू नका. उपमुख्यमंत्री अजित पवारांचं विधान. नांदेडमध्ये इफ्तार पार्टीत अजित पवार सहभागी. देगलूर नाका भागात पवित्र रमजान महिन्यानिमित्त मुस्लिम बांधवांकडून इफ्तार पार्टीचं आयोजन. राष्ट्रवादीतील प्रमुख नेते उपस्थित. मुस्लिम बांधवांना त्रास देणाऱ्यांना सोडणार नाही. राष्ट्रवादीच्या इफ्तार पार्टीत अजित पवारांचं विधान. नागपुरातील सर्वच भागातील संचारबंदी हटवली. दुपारी 3 वाजल्यापासून संचारबंदी हटवण्याचा निर्णय. कोतवाली, तहसील, गणेशपेठ सह सर्वच भागातील संचारबंदी उठवली. नागपूर हिंसाचार प्रकरणात मालेगाव कनेक्शन असेल तर पोलिसांनी सतर्क राहावं. नागपूरसारख्या शांतताप्रिय शहरात बाहेरून लोक येऊन हिंसाचार करतात हे गंभीर. एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया. नागपुरात हिंसाचार झालेल्या ठिकाणी शांतता प्रस्थापित झाली. काँग्रेसनं स्थापन केलेली सत्यशोधक समिती काय करणार आहे. काँग्रेसला आत्मचिंतनाची गरज. प्रफुल्ल पटेलांची टीका. औरंगजेबाला या मातीत ठेचला ही अभिमानाची गोष्ट. औरंग्यासारखा बलाढ्य सुलतान महाराष्ट्रात टिकू शकला नाही. जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य. अजितदारांच्या नावे उपमुख्यमंत्री पदाचा आणि बजेट मांडण्याचा विक्रम. अजितदारांनी घेतलेल्या निर्णयाला जनतेनं समर्थन दिलं. नांदेडमधील कार्यक्रमात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचं वक्तव्य.